मालेगावातील एका निरागस मुलीच्या हत्येमागील रहस्य अखेर उलगडले। मालेगाव पोलिसांच्या प्लॅनिंगने ते उघड देखील केले। मालेगावातील सर्व पोलीस विभाग आणि वरिष्ठ पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करत त्या पीडित मुलीच्या खुणीचा उलगडा केलाय। दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ हे आपण ऐकलं असेल, पण हल्ली या विकृतीच्या जगात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी अशी घटना मालेगावमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं। 8 वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला। त्यानंतर काय काय झालं, नेमका घटनाक्रम कसा होता, खुनी कसे सापडले, त्यांनी खून का केला, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कसमादे अपडेटमध्ये तुमचं स्वागत। मी संजना हेब्बाळकर। सुरुवातीला थोडक्यात नेमकी घटना काय घडली होती हे मी तुम्हाला सांगते। मालेगावमधील एक मुलगी आपल्या आजी आजोबांकडे शिक्षणासाठी राहत होती। रात्री आपल्या नातीला झोपवून तिची आजी शेजारी धार्मिक कार्यक्रमासाठी पुरणपोळ्या करायला गेली होती। रात्री जेव्हा आजी 1:30 वाजता घरी परतली तेव्हा तिची नात तिला घरी दिसली नाही। त्यानंतर तिची शोधाशोध केली। त्या नातीचा खूप शोध घेण्यात आला। गावकऱ्यांनी देखील नातीचा शोध घेतला आणि या शोधाशोधी दरम्यानच त्या 8 वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला। ज्या मुलीचा मृतदेह सापडला ती मूळची चंदनपुरीची होती आणि अजंग येथे राहत होती। त्यामुळे या दोन्ही ठिकाणी या घटनेचे पडसाद हे तीव्र उमटले होते। मालेगाव तालुक्यातील अजंग चंदनपुरीतील ग्रामस्थांनी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं। रास्ता रोको केल्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। अखेर पोलिसांनी 7 दिवसात गुन्हेगाराला समोर आणू असं आश्वासन दिलं। शिवाय जर गुन्हेगाराला पकडलं गेलं नाही तर मतदानावर बहिष्कार घालू असा निर्णय देखील गावकऱ्यांनी घेतला होता। त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः यामध्ये लक्ष घालत पीडितेच्या घरी फोन केला आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडू असं आश्वासन दिलं होतं। आता ते आरोपी, ते जे खुनी आहेत ते सापडलेत आणि माध्यमांच्या मिळालेल्या माहितीनुसार आता आरोपी ताब्यात आलेत। या प्रकरणात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची अप्पर पोलीस अधिकारी अनिकेत भारती यांनी आवाहन केलेलं आहे। दिनांक 14 मे 2024 रोजी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील वरनेर खाकुडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अजंग या गावामध्ये 8.5 वर्ष वयाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला होता। त्याच्यावरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 15 मे 2024 रोजी सदर प्रकरणातील अपहृत मुलीचा मृतदेह अजंग गावाला लागून असलेल्या मोसम नदीच्या पात्रातील विहिरीमध्ये मिळून आला होता। सदर प्रकरणामध्ये मयत मुलीच्या मृतदेहाचे PM रिपोर्ट शासकीय रुग्णालय धुळे येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते। डॉक्टरांच्या प्राथमिक रिपोर्टनुसार सदर प्रकरणामध्ये कुठल्या तरी टणक वस्तूचा मार लागल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले। त्यावरून सदर प्रकरणामध्ये खुनाचे कलम वाढ करण्यात आली। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट दिलेली आहे। त्या भेटीअंती त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाचे गठन करण्यात आले होते। सदर तपास पथकाला ॲडिशनल SP मालेगाव, DYSP मालेगाव शहर आणि DYSP मालेगाव ग्रामीण हे मार्गदर्शन करत असून सदरचा तपास हा महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम आणि इतर 8 ते 9 लोकांच्या पथकाकडून करण्यात आला आहे। केलेल्या तपासामध्ये या प्रकरणामध्ये 2 आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आहेत। दोन्ही आरोपितांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना मान्य कोर्टापुढे हजर केले असता त्यांचा PCR मंजूर झालेला आहे। अटकेतील आरोपितांकडे तपास चालू आहे। अटकेतील आरोपितांकडे केलेला तपास आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेले तांत्रिक विश्लेषण पुराव्यांती असे लक्षात आले आहे की दोन्ही फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत। शेजारी असल्यावरून त्यांचे मुलांच्या खेळण्यावरून आणि इतर कारणावरून वाद होत होते। या वादाच्या पर्यवसन हा गुन्हा घडण्यामध्ये झालेला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मयत मुलीचे वय कमी असल्यामुळे प्रकरणाबद्दल जनमानसातून संतापाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या, परंतु पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सतर्कतेने तपास करून अतिशय कमी काळामध्ये 2 आरोपी पुराव्याशी निष्पन्न केलेले आहेत। या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस दलाकडून असे आवाहन देखील करण्यात येत आहे की कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवू नये आणि कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चुकीचे
चुकीचे प्रकार करून कायदा हातामध्ये घेऊ नये. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या मुलीची 5 तज्ज्ञ डॉक्टरांनी धुळे जिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा शवचिकित्सा केली. त्या रिपोर्टनुसार त्या मुलीच्या डोक्यात टणक बसूचा मार लागल्याचं निष्पन्न झाले. तसेच मेडिकल रिपोर्टमध्ये इतर कोणतंही गैरकृत्य तिच्यासोबत केलं गेलं नाही असं सांगण्यात आले. पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास केला आणि अखेर आरोपी तावडीत सापडलात. हा गुन्हा योगेश पटेल आणि निलेश उर्फ भैया रवी पवार यांनी केल्याचं निष्पन्न झाले. त्या दोघांना अटक करण्यात आली. हा गुन्हा आपणच केले असल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच हा गुन्हा शेजारी राहत असणाऱ्या झालेल्या भांडणातून केला असल्याचं सांगण्यात आलं. अधिक खोलात जाऊन जर सांगायचं झालं तर जी पीडित मुलगी होती त्या पीडित मुलीच्या आजीचं आणि शेजारी राहणाऱ्या जो खुणी आहे त्या खुणीचं भांडण झालं होतं आणि त्याच भांडणाचा राग मनात ठेवून हे कृत्य केलं गेलंय. गुन्हेगार असणारा योगेश आणि तिच्या आजीचं दोघांमध्ये सतत भांडण होत होतं. हे सगळं करण्याचा प्लॅन हा योगेशचाच होता. त्याच्यासोबत त्याचा जोडीदार निलेश पवार हा दुसरा आरोपी आहे. दारू पित असतानाच हा गुन्हा करण्याचा किंवा हे सगळं करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अर्थात जुना रागातून त्या भांडणाचा राग मनात ठेवत त्यांनी हा निर्णय घेतला. अधिक माहितीनुसार आरोपी त्या पीडित मुलीसोबत काहीतरी वेगळा प्रकार करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्या मुलीनं आरडाओरड केल्याने तिला विहिरीजवळ टाकण्यात आलं आणि तिच्या डोक्यात दगड टाकला आणि ते फरार झाले. दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी अतिशय सावधगिरी बाळगली होती. या घटनेला जातीयवादीचा रंग लागणार होता, मात्र तो लागू नये याची काळजी पोलिसांनी घेतल्याचं देखील पाहायला मिळालं. कारण जे आरोपी होते त्या आरोपीच्या घरी जाळपोळ देखील करण्यात आला होता. आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून दोन्ही आरोपींना अटक करून कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने आरोपींना 23 मे पर्यंत पोलीस कस्टडीचा रिमांड दिला असून सदर गुन्ह्याचा तपास हे पोलीस करतायत. स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव बडेनेर खाकुर्डी मालेगाव कॅम्पसह अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर कॅम्प आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी एकत्रित पथक तयार करून तपास केलाय. शिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे सुभाष चोपडा, दत्तात्रय माळी, देवा गोविंद, API हेमंत पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तेलवीर सिंग संधू यांनी देखील या सगळ्या घटनेत विशेष प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे त्यांचं कौतुक होते. पण या सगळ्यात तुम्ही विचार केलाय का की या आजी आणि त्या गुन्हेगाराच्या भांडणात त्या चिमुकल्या 8 वर्षाच्या मुलीचा काय दोष होता? खरंच आपण विकृतीच्या दिशेने चाललोय का? या संदर्भातील किंवा या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.